नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला अधिवेशनाआधी खडाजंगी सुरू आहे, त्या संदर्भातल्या टॉप 9 आपण बातम्या बघूया। ठाकरे गटाचा स्ट्राईक रेट 42% तर आमचा स्ट्राईक रेट 47%। आमचा स्ट्राईक रेट जास्त हे छातीत ठोकपणे सांगतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं हे उत्तर आहे। पेक्षा आम्हाला मतं लोकांनी जास्ती दिली आहे। त्यांचा 42% स्ट्राईक रेट आहे, आमचा 47% स्ट्राईक रेट आहे। हे मी छाती ठोकपणे सांगतो, तपासून घ्या। देश दडपशाहीने चालवता येत नाही, मतदारांनी सरकारच्या छातीतील हवा काढली। विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार। उद्यापासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन। उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन। उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारवर निशाणा। एक मिनिट, उद्यापासून महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं हे अधिवेशन सुरू होत आहे। या सरकारच्या निरोपाचं हे अधिवेशन असणार आहे, म्हणून मी उद्यापासून तिथे असेलच, तेव्हा आपल्याशी वेळोवेळी बोलेन। पण उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन सुरू होतंय, त्याच्यामुळे उद्यापासून आपण बोलू। फेसबुक लाईव्ह वरून निरोप देणार का? फेसबुक लाईव्ह करून जनतेचे प्रश्न सुटत नाही, शिंदेंचा ठाकरेंना टोला। काय म्हणाले, कुठे निरोप द्यायचा, सभा काय निरोपाचं अधिवेशन आहे, ते निरोप द्यायला तर यायला पाहिजे का नाही सभागृह? फेसबुक लाईव्ह निरोप देणार। खोटे नेरेटिव्ह तयार करायची फॅक्टरी उभारली। खोटं बोला पण रेटून बोला अशा मानसिकतेत विरोधी पक्ष गेलाय। फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा। पण रेटून बोल, खोटे नरेटिव्ह तयार करून एखाद्या निवडणुकीमध्ये थोडी मतं मिळाल्यानंतर आता खोटंच बोलायचं, अशा प्रकारच्या मानसिकतेमध्ये विरोधी पक्ष गेलाय। जाती जाती द्वेष पसरवण्याचं राजकारण योग्य नाही। विरोधकांकडून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न सुरू। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आरोप, तर पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीमधले श्लोक येणार नसल्याचंही अजितदादांचं स्पष्टीकरण। विधानसभेच्या निवडणुका 20 ऑक्टोबरला होणार। जयंत पाटलांनी सांगितलेली तारीख, तर इतर पक्षांचा विचार करून जागावाटपाबाबत निर्णय घेऊ। आताच्या सरकारपेक्षा उत्तर योजना आम्ही राबवू, जयंत पाटलांचं आश्वासन। ड्रग्ज प्रकरणानंतर सलग आता दुसऱ्या दिवशी पुण्यामध्ये बुलडोझर कारवाई। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पालिका ॲक्शन मोडवर। पुण्यात अनधिकृत बार आणि पबवर कारवाईचा धडाका। पुण्यात अटी शर्थींसह परवानगी दिलेले केवळ 23 पब असल्याची माहिती। ड्रग्जच्या विरोधात आम्ही लढाई सुरू केली आहे। ड्रग्ज विरोधात अशीच कारवाई सुरू राहणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती।